गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण मुंबई महानगरपालिका अंतर्गत 620 पदाची नवीन जाहिरात आलेली आहे. बघा मित्रांनो, तर भरपूर जागा आहेत आणि विविध पदे आहेत याच्यामध्ये. तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहे की किती कोणत्या पदासाठी जागा आहे. तर अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे बघा, 1 मे 2025 पर्यंत आहे. तर स्टार्ट करूया व्हिडिओ. बघा, नवी मुंबई महानगरपालिकेची रिक्वायरमेंट आहे बघा. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट क ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियाद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व अटी शर्तीच्या पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येत आहे बघा. तर यामध्ये बघा, प्रस्तुत जाहिरातीमधील पदे प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेख, वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निम वैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत. तर 620 पदाची जाहिरात आहे बघा मित्रांनो. तर अर्ज करण्याची जी कालावधी आहे 28/3/2025 पासून सुरू झालेले. तर तर 11/5/2025 पर्यंत ही तुम्हाला 25 पर्यंत तुम्हाला हे ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे. तर बघा मित्रांनो, संवर्ग 7 वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी असणारे भरायची आवश्यक पदे बघा. गटक पदाची पदे, गटक पदाची पद कोणते कधी बघू आपण. बघा, बायोमेडिकल इंजिनियर बघा, यासाठी किती जागा आहे. तर एक जागा आहे आणि जे वेतन श्रेणी आहे बघा, 41,800. आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क मध्ये बघा, तर 38,635 जागा आहे. कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग 6 जागा आहे, 38,700 तुम्हाला पेमेंट भेटणार आहे बघा. उद्यान निरीक्षक तर 6 जागा आहे बघा. सहाय्यक माहिती जनसंपर्क अधिकारी बघा, 38,600. तर एक पद आहे. वैद्यकीय समाजसेवकची 15 पद आहे बघा. 15 जागा आहेत बघा मित्रांनो, आणि 38,700 सॅलरी. आणि डेंटलच्या बघा 3 जागा आहे. तर सॅलरी असणार आहे 35,400. स्टाफ नर्सचे आहेत बघा, GNM चे. तर 131 जागा आहे बघा. डायलिसिस तंत्रज्ञ चे किती जागा बघा, 4 जागा आहे, 35,400 सॅलरी असणार आहे. सांख्यिकी सहाय्यकचे पदाचे बघा, 3 जागा आहे आणि 35,400 सॅलरी असणार तुम्हाला. ECC तंत्रज्ञ चे बघा, 3 जागा आहे, सॉरी 8 जागा आहे आणि 35,400 सॅलरी आहे. सी सी एस एस डी सेंट्रल सर्जिकल सुपरवायझर बघा, डिपार्टमेंटचे 5 जागा आहे, 35,400 सॅलरी असणार आहे. आहार तज्ञ बघा, चे एक जागा आहे, 35,400 सॅलरी आहे. नेत्र चिकित्सा सहाय्यकचे एक जागा आहे, सॅलरी असणार आहे 29,200. तर औषध निर्माता निर्माण अधिकारी बघा, तर 12 जागा आहे आणि सॅलरी असणार आहे 29,200. आणि पुढचं पद आहे बघा, आरोग्य सहाय्यकचे पद बघा, आरोग्य सहाय्यक महिलासाठी 12 जागा आहे, सॅलरी असणार आहे 29,200. त्यांनी पशुधन पर्यवेक्षकचे बघा, 2 जागा आहे, 25,500 सॅलरी असणार आहे. बायोमेडिकल इंजिनिअरिंग साईडचे बघा, 6 जागा, 25,500 तुम्हाला सॅलरी असणार आहे. नर्स चे बघा, 38 जागा आहे, 25,500 जागा सॅलरी असणार आहे बघा. आणि शस्त्रक्रिया सहाय्यकचे बघा, 15 जागा आहे, 21,700 सॅलरी असणार आहे. सहाय्यक ग्रंथपालचे 8 जागा आहे बघा, सॅलरी असणार 21,700 ते 69,000 बघा. आणि वायरमनचे आहेत बघा, 2 जागा, 6 वायरमनचे 2 जागा आहे बघा आणि सॅलरी असणार आहे 19,900. आणि ध्वनी चालकचे बघा, एक एक बघा आणि सॅलरी असणार 19,900. उद्यान सहाय्यकचे बघा, 4 जागा आहे, सॅलरी आहे 19,900. लिपिक टंग लेखन बघा, 135 जागा, सगळ्यात जास्त जागा आहे बघा. लिपिक साठी बघा, ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी चांगले चान्स आहे बघा मित्रांनो. तर सॅलरी असणार तुम्हाला 19,900. आणि जे लेखालिपिक आहे बघा, तर 58 जागेसाठी आहे बघा. लिपिकसाठी, लेखालिपिकसाठी ज्यांचं कॉमर्स झालेलं असेल त्यांसाठी ही रिक्वायरमेंट आहे. तर 19,900 सॅलरी असणार तुम्हाला. चिकित्सक दल मदतनीस, तर 4 जागा आहे, तर 15,000 सॅलरी असणार स्टार्टिंग. आणि कक्ष सेविका साठी 28 जागा आहे,
आणि कक्ष सेवकसाठी वार्ड बॉयसाठी 29 जागा बघा, त्यांची सॅलरी असताना 15,000. तर पुढे बघू आपण डिटेल्स. ऑनलाईन अर्ज करण्याचं वेळापत्रक आहे बघा. तर तुमचे जे 28/3/2025 पासून तुम्हाला फॉर्म भरणं चालू झालेलं आहे. तुम्ही फॉर्म भरू शकता, लवकर लवकर उशीर करू नका, कारण उशीर झाला तर वेबसाईट चालत नाही वेळेवर. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आणि 11/5/2025 पर्यंत हे फॉर्म भरायचे बघा मित्रांनो. तर खुल्ल्यासाठी जे फीस आहे बघा 1,000 आहे. आणि मागास प्रवर्गासाठी अनाथ प्रवर्गासाठी 900 आहेत बघा फीस. आणि ही बघा, हा JR कधी आलाय, हे जाहिरात कधी आले बघा, 27/3/2025 ला जाहिरात आलेली मित्रांनो बघा. तर अजून परत बघू शकता तुम्ही, पदाचं नाव काय बघा, गट क आणि गट ड पदासाठी ही जाहिरात आहे. 620 जागेसाठी ही रिक्वायरमेंट आहे मित्रांनो. तर मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ही जागा आहे. तर जे शुल्क आहे बघा 1,000 ओपन वाल्यासाठी, आणि OBC वाल्यांसाठी, इतर मागास वर्गासाठी बघा 900 येतात. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बघा 11 मे 2025 आहे बघा मित्रांनो. आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. तुम्हाला इथं ऑनलाईन वेबसाईट पण दिलेली बघा, लिंक. तर अशा पद्धतीने ही रिक्वायरमेंट आहे, चांगली रिक्वायरमेंट आहे मित्रांनो. तुम्हाला हा परत चान्स भेटणार नाही. तर तुम्ही आतापासूनच स्टडी करा, आतापासून अभ्यासाला लागा. आणि जास्तीत जास्त क्वेश्चन पेपरचा सराव करा, रट्टा मारू नका. जेवढे तुम्ही क्वेश्चन पेपरचा सराव करणार, तेवढं तुमचा पेपरचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असणार ना. तर रट्टा मारून काही होत नाही. जेवढे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतात जास्तीत जास्त, तर तुमचं बेनिफिट नक्कीच होईल या एक्झाम मध्ये, आणि तुम्ही क्रॅक करता ही एक्झाम. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय बाय फ्रेंड्स.